बजाजनगर पोलिसांनी दिनांक 11 जुलै 2025 रोजी रात्री 10 वाजता कृपलानी चौकाजवळ एक संशयित इसम अटक केला। संशयित रोहित अजित रंगारी वय वर्ष 23 राहणार इतवारी नागपूर त्याच्या बॅगमध्ये 3 किलो 140 ग्राम गांजा आढळून आला। एकूण 86,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। आरोपी आर्थिक फायद्यासाठी गांजा बाळगत असल्याचे निष्पन्न झाले। त्याच्यावर एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून अटक करण्यात आली आहे। ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय मानकर यांच्या पथकाने केली। काल सायंकाळला आम्ही आमच्या स्टाफसह पोस्ट बजाजनगर अंतर्गत पेट्रोलिंग करीत होतो शासकीय वाहन। त्यावेळेस आमचे पोलीस अंमलदार आहेत संजय मनस्कर, तर त्यांना एक आमचे नागपूर शहर दलातीलच कर्मचारी आहेत श्री पंकज रामटेके म्हणून, तर त्यांनी फोनद्वारे माहिती दिली होती की त्यांना तो खबर मिळालेली आहे की एक माणूस आहे तो आता इकडून कृपलानी चौकाकडून आपल्या इच्छाभूमी चौकाकडे पैदल येत आहे आणि त्याच्या पाठीवरती एक बॅग आहे, त्या बॅगमध्ये गांजा आहे। तर सदर माहितीवरून आम्ही आपल्या त्या रोडवर आलो आणि तिथे आम्हाला तो एक व्यक्ती दिसला, तशा प्रकारचा वर्णन केलेला तरुण, ज्याच्या पाठीवरती बॅग होती। तर आम्ही मग त्यावेळेस पंचांना बोलवलं घटनास्थळी जवळपासच्या, आणि त्यांना पंचासमक्ष त्या आरोपीची झडती घेतली। झडतीमध्ये आम्हाला त्याच्या पाठीवरील जी बॅग होती त्या बॅगमध्ये 3 पॅकेट्स दिसून आले। 3 पॅकेट्स पंचासमक्ष आम्ही त्याची तपासणी केली, तर त्यामध्ये गांजा दिसून आला। सदर गांजाचे आम्ही वजन माप करण्याला जो आहे व्यक्ती त्याला बोलवून इलेक्ट्रॉनिक काट्यावर वजन केलं असता त्या एकूण 3 पॅकेटचं वजन 3 किलो 140 ग्रॅम असं मिळून आलं। त्यात गांजा होता। सदर आरोपी त्याचं नाव विचारलं, त्यांनी आपलं नाव रोहित अजित रंगारी वय 23 वर्षे राहणार झाडे चौक दही बाजार इतवारी नागपूर असे सांगितले। सदर आरोपीला आम्ही त्यानंतर पोस्टेला घेऊन आलो, मुद्देमाल जप्त करून घटनास्थळावर, आणि पोस्टेला येऊन अपक्रमांक 124 कलम 8-20(ब)(2)(ब) 29 एनडीपीएस ऍक्ट प्रमाणे पोस्ट बजाजनगर येथील गुन्हा दाखल आहे। सदर आरोपी हा अटकेत आहे। सदर आरोपीचा आम्हाला पीसीआर घेणे बाकी आहे। पीसीआर दरम्यान सदर आरोपींनी नेमका माल कुठून आणला, कोणाकडून आणला आणि कुठे देणार होता याबाबत आम्ही सखोल तपास करणार आहोत, आणि सदरही आरोपींना अटक करण्याची आम्ही कोशिश केलेली आहे। साधारण कितीचा मुद्देमाल हा असेल? हा मुद्देमाल 75,000 रुपयाचा आहे। 3 किलो मुद्देमाल आहे। ऑपरेशन थंडर राबवल्या जात आहे, आणि हे जे आहे सध्या आता माननीय आपले पोलीस आयुक्त माननीय सिंगल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या पूर्ण नागपूर शहरामध्ये ऑपरेशन थंडर राबविण्यात येत आहे। त्यामुळे आमचाही प्रयत्न होतात सरांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच आमचे झोन 1चे डीसीपी माननीय श्री रेड्डी सर यांचे पण ऋषिकेश रेड्डी सर यांचं पण आम्हाला या बाबतीमध्ये मार्गदर्शन होतं। त्यांची सूचना होत्या की आपण याबाबत सतर्क राहा, आपल्या हद्दीमध्ये कुठल्याही प्रकारे कुठल्याही अंमली पदार्थाची विक्री किंवा बाळगणी असला कुठलाही प्रकार होऊ नये, सेवन सुद्धा होऊ नये, अशा वरिष्ठांच्या सूचना आहेत। त्याप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही ही कारवाई केली आहे।